ब्रेकनंतर बातमी आहे नाशिकमधून निघालेल्या ठाकरेंच्या शिवसैनिकांचं भगवं वादळ मोठं शक्ती प्रदर्शन करत मुंबईकडे रवाना झालंय। समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या या शिवसैनिकांनी इगतपुरी टनेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली। नाशिकमधून निघालेल्या या शिवसैनिकांच्या शक्ती प्रदर्शनाचा आढावा घेत या शिवसैनिकांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। मुंबईमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकमधून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते शेकडो वाहनांमधून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे आणि मुंबईच्या दिशेने जात असताना समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी टनेलमधलं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतोय। हजारो वाहनांचा हा ताफा आता मुंबईच्या दिशेने जातोय। मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय आणि याच दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे आणि त्याच उद्धव ठाकरेंच्या भाषणामधील विचारांचं सोनं लुटण्यासाठी म्हणून अशा पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आणि नाशिकच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आहेत। कशा पद्धतीचं नियोजन आहे, किती गाड्या आहे आणि काय भावना घेऊन आपण मुंबईला जातोय? सालाबादाप्रमाणे दसरा मेळावा आमच्यासाठी पर्वणी असते। एक मैदान, एक नेता आणि एक विचार, आणि या दसऱ्याचं सोनं विचारांचं सोनं लुटण्यासाठी नाशिक जिल्हा आणि शहरातून शेकडो गाड्या निघालेल्या आहेत। काही लोक ट्रेनने गेलेले आहेत आणि आज आम्ही तिथं साहेबांचे विचार ऐकण्यासाठी जाऊ आणि पुढच्या काळामध्ये जो आदेश मिळेल तो आदेश पाळून त्या पद्धतीने काम करू। किती वाहनांचा ताफा आपण घेऊन जात आहे आणि कुठल्या भागातले लोक आपल्या बरोबर आहेत? सटाणा, देवळा, कळवण, चिन्नर, निफाड 15 विधानसभेमधून प्रत्येक विधानसभेतून 40-45 गाड्या आहेत। काही रेल्वेने लोक आलेले आहेत। शहरातून 150 गाड्या आहेत आणि सर्व लोक आज सकाळी आम्ही शिवसेना कार्यालय इथं साहेबांच्या पुतळ्याला हार घालून सर्व निघालेलो आहोत। साधारणतः हजारो लोक हे आज तुम्हाला शिवसेनेवर बघायला मिळतील। नाशिक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू आज दसरा मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र येतील अशा प्रकारची चर्चा आहे। तुम्हाला वाटतं ह्या दोघी भावांनी एकत्र यावं? हो, नक्कीच। 5 जुलैला जेव्हा आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब एकत्र आले, या महाराष्ट्रामध्ये कामगारी, कष्टकरी, शेतकरी यांच्या सद्भावना जागल्या आणि त्यांनी दोघांनी हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी यायला पाहिजे। याचं एक प्रचिती पाहिली तर 12-15 दिवसापूर्वी जो पाऊस आला, पावसाळी दुष्काळ जाहीर करा ही मागणी उद्धव साहेब करतायत, राजसाहेब करतायत आणि खऱ्या अर्थानं या दोघं बंधूंनी या राज्याला वाचवण्यासाठी एकत्र यावं, या सर्व शिवसैनिकांची, मनसैनिकांची भावना आहे। आपण बघतोय नाशिकमधून निघालेला हा शिवसैनिकांचा ताफा आपल्याला समृद्धी महामार्गाच्या टनेलमध्ये पाहायला मिळतोय। एक जोरदार शक्ती प्रदर्शन नाशिकमधल्या शिवसैनिकांकडनं केल्याचं चित्र दिसतंय। खरं तर या मेळाव्याच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा प्रकारची अपेक्षा या शिवसैनिकांना आहे। त्यामुळे या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज या मेळाव्यासाठी नाशिकमधून कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।